आज बनवणार आहे बघा मी मटणाची भाजी। खूप दिवस झाले मटण खाल्लं नाही, एक हप्त्याच्या वरी झालेला आहे, त्याच्यामुळे आज मटण आणलेलं आहे। बकऱ्याचं मटण आहे। मटणाला स्वच्छ धुवून घ्यायचं। मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मटण टाकून घ्यायचं। 1 चम्मच मीठ, हळद, 4-5 कांदे, 1 चम्मच तूप, खडे मसाले मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेलं आहे बघा हळद मीठ। कुकरला झाकण लावायचं। गॅस ऑन करायचा। गॅसवरती कुकर ठेवायचं। कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। भाजी बनवण्यासाठी मसाले: धने भाजून घेतलेले आहेत, कांदा भाजून घेतलेला आहे, काळं फूल भाजून घेतलेलं आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, आल्याला पण भाजून घेतलेला आहे। सर्व मसाले मी तव्यावरती भाजून घेतलेले आहेत। पाटा घेतलेला आहे, पाट्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पाट्यावरती सर्व मसाले वाटून घेणार आहे मी। पाट्यावरती मसाले वाटल्यानं भाजीला चव छान येते। खोबऱ्याला असं ठेचून घ्यायचं। खोबऱ्याला असं ठेचून घेतलं ना तर मसाले लवकर बारीक होतात, खोबरं लवकर बारीक होते। मसाले लवकर बारीक होण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे लवकर बारीक होतात बघा मसाले। बघू शकता याप्रमाणे बारीक होतात मसाले। आहे ना जेवढे बारीक वाटले ना तेवढी भाजी आहे ना छान होते। मसाले बारीक करून झालेले आहेत बघा। पाट्यावरती प्लेटमध्ये काढून घेते। कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होऊ द्यायचं। कुकर थंड झालेला आहे। बघू शकता मटण शिजलेलं आहे बघा छान लगे। मटणाची भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं, जिरे, लसणाची पेस्ट, लसणाला तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतवायचं। 1 चम्मच लाल तिखट, पाट्यावर वाटलेला मसाला परतून घ्यायचं। तेलामध्ये मसाल्याला छान भाजायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं मटणातलं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। मसाले छान भाजायचे बघा तेल सुटेपर्यंत, भाजीला तरी खूप छान येते। थोडं मीठ। मसाले छान भाजलेले आहेत, मसाल्यानं तेल सोडलेलं आहे बघा। आता याच्यामध्ये मटण टाकायचं। मटणाला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। कापलेली कोथिंबीर टाकायची, परतून घ्यायचं। बघू शकता मटणाची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मटणाची भाजी कशी झाली ती।